शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो, ऊस लावून 8 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि 8 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर एक आपल्याला धावतं पाणी द्यावं लागते. धावतं पाणी म्हणजे आपण त्याला आंबोनी म्हणतो, जेणेकरून राहिलं सायलं शेत पूर्णपणे भिजन आणि आता मुळ्याचं जे काम सुरू आहे का, मुळ्या ऊसाला फुटलेल्या त्याचं काम व्यवस्थित होईल आणि ऊस आपल्या उगण्यास लवकर मदत होईल. आता जमीन किती वाळली मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, इथं एक कोंबी आला आहे. पूर्णपणे असे शिऱ्याच्या वड्या कशा असतात तशी जमीन वाळून अशी कडक झालेली आणि पाठीमागं लगेच आपण आंबवण्याचं पाणी सुरू केलेलं आहे. हे बघा, बघू शकता तर पाणी द्यायला बी सुरू केलेलं आहे. हे पाणी झाल्याच्या नंतर बरेच दिवस आता चांगला ताण द्यायचा आहे, जेणेकरून ऊसाची उगवण शक्ती चांगल्या प्रकारे होईल. हे पाणी जास्त द्यायला जमत नाही. जास्त पाणी झाल्याच्या नंतर पेरी खराब होऊ शकते, नाही तर सडू शकते. त्यामुळं हे पाठीमागं एक लवकर पाणी आपल्याला द्यावं लागते. धन्यवाद. राम राम.